निर्मला काव पोरी माय व म्हणा आवाज बी जाई रा नाही पोरले काव निर्मला माय वाय का बैरी वय गेवा ती नान माय एक साय आराय माराणी नाव निर्मला काय तुमले काय म्हणान माय काय ना पिंगाना गया आणि तुले कवडी येण्या का माराय नु मी एक साय दल्ली पल्ली बाई उन मानतान मा तुले म्हण राय नु निर्मला 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 तरी सुद्धा तुले वारा आणि जरा असावी माय व तू काय इतकी सुन बैरी शेवा माय व मला ऐकून येऊ ना तुमचा आवाज बरोबर करच सुन बैरी शे म्हणे बोला काय म्हणालात ना माय काय चवनी पटक खिकी खिकी करस व माया को मी निस्त्या तड्या तोडी तोडी या का मारी राय नु तुले खरंच आम्हाला आवाजच येऊ ना आवाज येता तुम्ही तुमले वकारा देतो नाही का बरं काय म्हणणार म्हणा बोला तर खरी मग द कधी जाय राणी एक साहेब टोके राहते ना दल्ली बी गण वाजता आम्ही आवाज निघत तरी काय म्हणणार ते तर सांगा काय नाही म्हणतात तू नाही येणार होती काय नाही म्हण मम्मी तरी झाले म्हण भाऊन तडे हा क्वार्टरवर झाले ना ते आता कसं आली मग ती म्हण वहिनी डिलिव्हरी होती ना मग मी कुठे आकाशील गहू मम्मीच बी होती तडे मग काय जाऊ मी बी म्हणे सन मी बी गवळी हा ते पण भाऊ ना बाहेर पण आहे ना मग आता दिवसभर त्यात ती ना आला हा तुन भाऊ मी लक्टरी माय नाही का हो माय बरोबर शे मी लक्टरी माशे तो पोलीस हा ना मग त्या भाऊले कसं तिकडे येतो म्हणे मग मला सुट्टी भेटणार नाही एवढा दिवस म्हटलं आटे राही म्हणे पण लक्ष राही म्हणे मम्मी तुझी लागाटे याडे सगळी सुविधा आहे म्हणे मग तसंच दवाखाना आहे तडे मज मग सगळं शे म्हणे काहीच टेन्शन नाही शे मी पण रस वाटे मग गावले वाटल्या दिसू म्हणे मग तुम्हाला कसं बा दुर्लक्ष बी जाई मी नाही राहा म्हणे तिकडे तिकडे राही अजून हा बरोबर आहे हो माय छोट्या सांगे बाई असं हा म्हणजे हुशार आहे तो हुशार चिडशी दे हा ना मग म्हणा बी गोटूला जायला ना म्हणून मम्मी सुट्ट्या होत्यात ना म्हणे गोटूला दाड म्हणे जून महिना मातून पप्पा येईच म्हणे मग डिलिव्हरी वेच आहे वहिनी तर मग पप्पा त्या बी जातीलच ना मग त्या गोट्याला येतील लय जाय म्हणतं मग गोटू जायला तडे अशी का म्हणून तर खात नाही तो नाही ते वजीवत उतारे तो मर जायचो वडवा हा बालनी बॅटच की येतो अशा मारे माय बॅट दट पट्ट कशी बटी जाय हा चौनाशे वाय तो गोट्या हा तसंच ना मग सगळ्या कंप्लेंट येते ना म्हणजे सर म्हणतले जाय मम्मी आले केस तडे एकटा मस्त तरी सगळं मोकळं आहे ना क्वार्टर भेटले बावले मग सगळ्या त्याच लोक येतच सगळ्या त्याच ग्राउंड पण खेळानं सगळं मस्त व्यवस्थित येते ना आलं तडे खाणं पिणं तो भाऊ पण मस्त लक्ष देस थोडा अभ्यास पण करलेस खेळ त्रास मम्मीला बी हेल्प करस थोडी हा मग मजानं वयन लटकी जासो बी माय इथलं काय चाळ राय ना बी नान माय ना मन मम्मीने आत्या आहेत ना त्या तुला माहिती नाही का मन मम्मीने आत्या आहेत ना त्या असं आहे का म्हणून इथला पेस घ्या राहिनी नान माय बरोबर शेव बी आणि मला ना आता शिकाय तरी माहिती पण असं क्लिअर नाही होतं मला ते बुवातून मम्मी मी आत्या आहे असं म्हणेशी ते नाही मला माहिती होतं बाई असं आज क्लिअर व्हाय ना ते मला मी प्रत्येक गोष्टीच मा तू भीतीस ना घरे दारे तू ना घर भीती राहतेस मला माहिती काय तर ना तशी तुम ना अशी जोडेनच पण एवढं काही नाही मला मग पम नाही एवढा त्या म्हणता म्हणतेच नाही म्हणून मम्मीला दिन तरी ना म्हण बाबानी मग वाईटच झालं मग बोलत नाही मग त्या ते बोलायला लागणे आजी बी म्हणजे जास्त संबंध नाही राहे ना मग बस हो मागे हो माय असं रास मग ते आतडा कातडा रास बीन रंगत नारीसता रास कितलं बी जाय ते जडा काय उभी राहिली बहीण मुडक मा काय नाही व बहीण काय उभी राहू आज लाईन बी गई ते मजा ना जीव कर राय ना ना अशी कशी उभा राहावी राय ना गरमा आवा ते जरा अशी बी एक पत्ता सुद्धा आली नाही राहणं म्हणतो ओ माय आज काय होई घ्याय लाईन बी ना म्हणजे रोजच तर आज बी राणी पण आज जास्तच टाइम गई ती रोज तरी 2-3 तास आज ते कितला टाइम होई या तरी ती इज नाही राहिनी आणि तुन भाऊ मी लक्टरी माय असं आणि तडे मम्मी जायले मग हा म्हणून वहिनीला पण दिवस येत ना मग ते भाऊनी काय इकडे धाडा नाही तिनं मम्मी त्या बी सांगित आम्ही येतोच असं आणि भाऊ जाई कोठे नाही मग म्हणेर नाही ना भाऊ जाई हा
मग तीन मम्मी ते सांगित आम्ही सगळं करसू ताडे वाटलाय त्या 7वा महिन्यापासून. ते भाऊनी नाहीच म्हणा म्हणे, नाही मी सोडणारच नाही म्हणे, आडेच राहू दिसू म्हणे. तुमले पण येणं तरी जा म्हणे. मग तीन मम्मी पण जाणार आहे आते, तारीख दिली त्याप्रमाणे जातील त्या. मग एवढ्या लवकर कसं जातील, नंतर राहणं पडी ना मग. आणि मग मम्मीनं कसं आहे मग तीनवर लक्ष द्यायला तर जाणंच पडी. माहितून मम्मीला ते 2-1 महिना राहणंच पडी ना. मग तर ते लईची ना मग. लई ना मग तिकडे ते भाऊ कर दी, गाडी बिडी कर दी, मी तर रिझर्वेशन कर दी, काय बी कर दी त्याप्रमाणे. त्यांना गैरा जीव आहे बाप, गैरा जीव डायरेक्ट. जीव ते रासच हो माय काय मग. आणि ते कसं रास मग त्या लोकेशन सुट्ट्या भेटत नाही ना म्हणे. शिद्ध भावनं म्हणणं आडेच करसू जाणू म्हणे, मी देखभाल राही अशी म्हणे सर. तेच ना. म्हणजे आधी त्याने वरणी पोस्टिंग पण वय जायला ना मग त्यातला तडे कसं नुसतं फोनवर काम होई जास. गाडी बी सगळं भेट जा, सर्व सुविधा आहेत तिकडे. तडे तडे जोडे जोडे सर्व असे व्यवस्थित आहे सगळं एकदम मस्तपैकी. तडे कसे आहे आशाताई सगळंच मजमा गेट ना बाहेर म्हणजे निघाणंच काम नाही डायरेक्ट. सर्व भेटच तठीच, कपडापासून तर खानापिनापासून तर सर्वच. म्हणजे अक्षरशः म्हणजे नाही सुद्धा त्याच ना तिकडेच रास. कटिंगवाला सगळंच तिकडेच रास. काहीच म्हणजे बाहेर म्हणजे जावानी गरजच नाही. डॉक्टर दवाखाना सर्व मजमारास. म्हणजे नोकरी लागली ना आम्ही चांगला वेगळं विचारा. काही नाही बाई पण टेन्शनच राहतो अशा ताई. पण टेन्शन आपला जीवन काही नाही का, आपलं बी कळे ना काय काय वय जास. त्या लोकेचं जर काय करता काय वय ना ते बडं परिवार कल्याण वय जास. आपलं काही नाही बस काही ना काही. मग चांगली नोकरी उलट आणि देशनी कुर्ता शहीद वय जास माणूस तिथलं बीच आहे ते. वीरमरण म्हणावंच त्याले, पण असं कोणच नाही व्हायला पाहायला बिचारा. सुकना जावत नाही, सुकना घर येवत त्या. इसव पोरी घरकडे इसनाव कोराय माराय. आजी बोला ना. म्हणतं तुन मावशी बी घर नाही शे इसवंत घर नात्रे बी नाही येलेतच ना. ते अधिक महिना करीशी नाही अशत त्या ते काहींचित लागस ना. मोठा भाऊ बी सर या चालना जास. एकली चिडीन ग त्रास हो मी घर इसना म्हणतं घर. अक्का ना काय पत्ताच नाही बी आज लाईन गे तरी अक्का बाहेर निघणी माय. तिने मेनी लावणी तयारी चालाय ना बाई. तो अण्णा एक साहेब हजार बरे म्हणून वावर तयार होई गे तू अजून निघी राहिनी नाही अशी तशी असं चाल राहत होते बस त्या अण्णानं. मग आज माणसे सांगत फिरायन ते ती काल ती पाहिन लाई ते लाई मग मेनी लावणी. तसे मेनी लावणी ऊन ते कितलं आहे बाई मरानं ऊन आहे डायरेक्ट. माय ऊन ना दिनचे ते ऊन ते पडीस ना मग. बीन काय 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 तर पेरा ना दादा नाही साधं का. मी ते म्हणस ना ते दल्ला पल्ला असते ते उकाडीत दी तो डायरेक्ट अशा कशात तर पिरा ना बी. मग का आजच गई असं लावाले नाही काल दिन पाशिंग जा असे ना. आज माणसे सांगात पुडा पाडा आला येऊ ना तो आणण्यासारख्याच ना. मग देख कोणा काय ते कोणा काय ते गुन्हा आरच चालस. इसू आजी मी तुम्ही या ना मनकडे. मग मी घर सांगेल नाही एवढा वेळ घ्या जाणं. ती साडी लिहिलं होती ना मंजुळा अक्का पाहिजे साडीन पैसा द्यावा आलेलो तू वड पौर्णिमान करता साडी लिहिलं होती म्हणी. ना बी आमने बी साडी लिस तुम्ही आते बोले म्हणजे ना वै घ्या रुपया टोप्या इथला भारी ते बस व्हिडिओ कॉल मध्ये काढस. इथला भारी म्हणजे राहतच त्या गुडू मुडू गुडू मुडू. मग मला बी येणं पण ते सुद्धा खाली यायलाच नाही ना मी बी इस रे बेटा इस चाल येस मग आजी मी